नमस्कार, मी सुनील गुडविंदे. आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो माझा महाराष्ट्र या चॅनेलमध्ये. आज आपण आलेलो आहोत लोणावळा येथे शिवशाही संग्रहालयामध्ये. आज येथे आपण पाहणार आहोत शिवकालीन सर्व ऐतिहासिक वस्तू, युद्धामध्ये वापरलेली सर्व शस्त्रे, तसेच शिवकालामध्ये इतर सर्व कारभारासाठी ज्या ज्या वस्तू वापरल्या जात होत्या त्या या संग्रहालयामध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि या सर्व संग्रहालयातला हा अमूल्य ठेवा आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आज आपण सुरुवात करू या संग्रहालयाच्या सफरीची. चला, आता आपण संग्रहालयाच्या आत आलेलो आहोत आणि आपण आता पाहतोय की या संग्रहालयाच्या बरोबर मधोमध छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवलेली आहे. तर आपण आता छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण आता या संग्रहालयामध्ये सर्व शस्त्र अस्त्र पाहण्यास सुरुवात करू. आता पाहतोय पोलादी शिरस्त्राण, लोखंडी चितपट, अत्यंत बारीक कलाकुसर या चिकटीमध्ये केलेली दिसते. ज्याप्रमाणे आताच्या नवीन काळामध्ये बुलेट प्रूफ जॅकेट जे म्हटलं जात आहे त्याप्रमाणे शिवकालीन युद्धाला गेल्यानंतर मावळे किंवा राजे अशा प्रकारचं लोखंडी चितपट परिधान करत होतं. आणि आपण इतिहासामध्ये जर पाहिलं तर अनेक वेळा असं दिसून येईल की लोखंडी चिलखत परिधान केल्यामुळे शत्रूचे घाव हे वरचे वरच अनेक मावळ्यांनी राजांनी झेलेले आहे. त्यातलं एक अद्भुत आणि उत्तम हे लोखंडी चिलखत या ठिकाणी आपल्याला दिसते. आपण पाहू शकतो हे कशा प्रकारे याची घडण ही बनवलेली आहे. आपण या ठिकाणी पाहतोय पट्टीसा तलवार. त्यानंतर हे जे दिसत आहे हे बंदुकीची दारू घासण्यासाठी जे यंत्र वापरले जात होतं ते हे यंत्र आपण इकडे पाहू शकतोय. समर प्रसंगातील हस्तशस्त्र या हातांचं जे आवरण होतं जे युद्धामध्ये वापरलं जाईल त्याकडे पाहून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की शिवकालीन त्यावेळेच्या मर्द मावळ्यांचे हात किती मजबूत असतील ते आपण हस्तशस्त्र यावरून आपण पाहू शकतो. आपण एक अंदाज लावू शकतो. पुढे आपण पाहू शकतो की तोफेची पूर्वाकृती, तोफ कशी असायची, कशी असावी यासाठीची सुद्धा एक पितळेच्या भांड्याची पूर्वाकृती बनवलेली आपल्याला शिवकालीन दिसते. त्यानंतर आपण आता पुढे येऊया. आपण या ठिकाणी पाहतोय सर्व प्रकारचे खंजीर आणि बिछवा हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे, अत्यंत धारदार, तीक्ष्ण अशा प्रकारचे खंजीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण आता पुढे येऊया. इथे तलवारींचे प्रकार सर्व आपल्याला पाहावयास मिळतात. मारवाड तलवार, राजपूत तलवार, मराठा तलवार आणि प्रत्येक जे घराणे होते, मराठा घराणे असेल, राजपूत घराणे असेल, त्यांच्या तलवारींची जी मूठ आपण जर पाहू तर ती प्रत्येक मूठ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी दिसून येते. आता इकडे मुघल तलवार दिसते. त्याच्यानंतर मुघल चंद्रकोर तलवार आणखी त्यापेक्षा एक वेगळी दिसते. त्यानंतर राजपूत चंद्रकोर तलवार आणखी एक त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. आणि आपण इकडे पाहतो की शिवकालीन काही लेझिमच्या चकत्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. जुने कंदील असतील. आता इकडे पाहतो आपण दगडी ढाव आणि इकडे तोफगाड्या ज्या होत्या त्या तोफगाड्यांची जी चाकी होती ती चाकीच इथे आपल्याला पाहावयास मिळतात. शिवकालीन छोट्या छोट्या ज्या तोफगाड्या असायच्या त्यांना अशा प्रकारची ही चाकं बनवली जात होती आणि ती चाकं आपल्याला या ठिकाणी जशीच्या तशी पाहावयास मिळतात. आणि इकडे जर पाहिलं आपण तर शिवकालीन सर्व कुऱ्हाडी ज्या होत्या त्या कुऱ्हाडीचे प्रकार सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. परशु कुऱ्हाड आहे, दरबारी कुऱ्हाड आहे, त्यानंतर सैनिक कुऱ्हाड, बळीची कुऱ्हाड, परशु कुऱ्हाड, ब्रिटिशकालीन कुऱ्हाड ही सुद्धा आपल्याला इकडे अशी पाहावयास मिळते. त्यानंतर लहान कुऱ्हाडी शिवकालीन ज्या होत्या त्या आपण पाहू शकतो. अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर
या ज्या लहान कुऱ्हाडीचे सर्व प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर पुन्हा इथे अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या तलवारी आपल्याला इकडे पाहावयास मिळतात, आपण पाहू शकतो. आणि यामध्ये अत्यंत नमूद करायचं म्हणजे की इथे मूठ ही पाहू शकतो आपण, मराठा मूठ कशा प्रकारची होती तलवारीची, आणि इकडे ही मुघल मूठ तलवार धरण्याची इकडे पाहू शकतो आपण. आणि त्यानंतर 60 मारीच्या खेळातील साखळी, ही साखळी प्रकार पाहू शकतो आपण. त्यानंतर कट्यार, अत्यंत महत्वाची मराठा कट्यार. ह्या पुन्हा इकडे काही मुघल तलवारी वेगळ्या पद्धतीचे इथे ठेवलेल्या दिसतात. बच्चा कटार ही मराठा कट्यार. त्यानंतर 60 मारीच्या खेळातील साखळी, जे अशा पद्धतीमध्ये साखळीचे खेळ होते, साखळी शिवकालीन आपल्याला इथे पाहावयास मिळते. त्याचसोबत आपण इकडे पाहू शकतो की अनेक किल्ल्यांवरती जी शिलालेख होती, जी शिल्प होती, तशी न तशी या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत, आपण पाहू शकतो. इकडे ध्वजस्तंभ अधिष्ठान मकरमुखी नावाचं इथे एक शिल्प इथे आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सातवाहनकालीन, यादवकालीन, चालुक्यकालीन, राष्ट्रकुल घराणे, या सर्व घराण्यांमध्ये जी शिल्प कोरली गेली ती सर्व शिल्पे या ठिकाणी आपण अशी पाहू शकतो. आता इकडे आपण पाहू शकतो शिवकालीन चांबड्याची ढाल, म्हणजे जी ढालीचे प्रकार होते, काही ढाल ह्या धातूच्या असत, परंतु इथे पाहू शकतो आपण ही चांबड्याची ढाल या ठिकाणी इथे आपण पाहू शकतो. त्यानंतर विळा, आज आपण भात कापणीसाठी जे विळे आपण पाहतोय, शिवकालीन विळे अशा पद्धतीचे मोठे असायचे, आपण पाहू शकतो. आणि ही तलवारीमधली आणखी एक वक्र संशय, म्हणजे अगदी अशा चंद्राच्या कोरीसारखी तलवार, तिला वक्र संशय असे म्हणायचे, आपण पाहू शकतो ही वक्र संशय. त्यानंतर पुढे इथे घोड्याच्या नाळ, कारण आपण पाहू शकतो शिवकालीन त्या युगामध्ये प्रवासासाठी घोड्याचा अत्यंत उत्तम प्रकारे वापर केला जात असे, आणि त्यामुळे घोड्यांच्या पायाच्या आकारानुसार वेगवेगळ्या नाल आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. त्यानंतर घोड्याचा लगाम 2 प्रकारचे असायचे, आणि इकडे सुद्धा हा वेगळ्या प्रकारचा लगाम. त्यानंतर घोड्यावर साहित्य अडकवण्याची साखळी ही पाहू शकतो आपण इकडे. त्याच्यानंतर घोड्याच्या गळ्यात बांधावायचे जे घुंगरू होते, ते घुंगरू सुद्धा आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत अत्यंत महत्वाचं शस्त्र, म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली तलवार, ज्या संकल्पनेतून तयार झालेली तलवार, त्याला शिवकालीन धोप तलवार असं म्हटलं गेलेलं आहे. ती पाहू शकतो आपण ही तलवार खूप मोठी अशी आणि लांब अशी तलवार आहे, पाहू शकतो. आणि याच तलवारीच्या वरती जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छान अशी प्रतिकृती इथे साकारलेली आहे. आता आपण पुढे पाहूया शस्त्र. आता आपण इथे पाहतो कुलपांचे प्रकार. शिवकालीन जे कुलूप होते, पेटारांना असतील, किल्ल्यांना असतील, घराच्या दरवाजांना असतील, ते आपण या कुलपांचे प्रकार इथे पाहू शकतो. अशा प्रकारचे हे कुलूप त्यावेळेस बनवले गेले होते. पुढे आपण आता पाहूया की अनेक विविध अवजार, शस्त्र किंवा घरगुती सामानातल्या काही वस्तू आपल्याला इकडे पाहावयास मिळतात. हा छोटा भाता दिसतो आपल्याला आग पेटवण्यासाठी, आपण पाहू शकतो. त्यानंतर अनेक प्रकारचे आडकित्ते, शिवकालामध्ये अनेक प्रकारचे जे आडकित्ते वापरले गेलेले आहेत, किंबहुना निर्मिती केलेली आहे, आपण पाहू शकतो. त्याचे खूप असे प्रकार अत्यंत वेगवेगळ्या नक्षीकामामध्ये बनवले गेलेले हे आडकित्ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. आपण पाहू शकतो हे आडकित्ते शिवकालीन. आता शिवकालीन दिव्यांचे प्रकार आपण पाहू शकतो. साधकाचा दिवा, कासव दिवा,
कंदील दिवा, लामण दिवा, कमळ दिवा, नाग दिवा, चिमणी दिवा, लामण दिवा, हरिण दिवा असे खूप असे दिव्यांचे प्रकार शिवकालीन आपल्याला पाहावयास मिळतात. आपण आता पुढे पाहू. इकडे अनेक प्रकारची लाटण्यांचे प्रकार, गाळणी, चमचा, कांती अशा ज्या प्रकारच्या वस्तू शिवकाळामध्ये वापरल्या गेल्या होत्या, म्हणजे एकंदरीत संसार उपयोगी त्या वस्तू आपण इथे पाहू शकतो. या सर्व दैनंदिन जीवनामध्ये शिवकाळामध्ये वापरल्या गेलेल्या वस्तू आपण इकडे पाहू शकतो. ही उथळ आहे. आता उथळ हा प्रकार नामशेष होत चाललेला आहे, परंतु शिवकाळामध्ये अशा प्रकारची उथळ वापरून धान्याचं पीठ बनवत असेल. आपण पाहू शकतो ही सर्व अवजारं. त्यानंतर हे पुन्हा इकडे अनेक वेगळ्या प्रकारचे खंजीर आपल्याला पाहावयास मिळतात. त्रिमुखी राक्षसी खंजीर. त्यानंतर हे शेप फील्ड सुरा. आपण हा सुरा पाहू शकतो. हा ब्रिटिश काळामधला सुरा आपल्याला या ठिकाणी जतन केलेला दिसतो. त्यानंतर आपण मागे पाहिले की आपण शिळालेख मधल्या विरगळ पाहिल्या, तर इथे पाहू शकतो की ही लाकडी विरगळ या ठिकाणी इथे दिलेली आहे. वीर पुरुष हिंस्र श्वापद युद्ध जो प्रसंग आहे तो त्यामध्ये आपल्याला कोरलेला दिसतो. आपण इथे पाहू शकतो शिवकाळामध्ये किल्ल्याचं बांधकाम असेल, घरांचं बांधकाम असेल, अन्य इमारतींचं बांधकाम असेल, त्या इमारतींमध्ये जे खेळे वापरले जायचे ते खेळे आपण सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे खेळे आपण इकडे पाहू शकतो. आणि इकडे खाली आपण पाहू शकतो की हे तोफगोळे, दगडी तोफगोळे, आणि यामध्ये इथे एक लोखंडी तोफगाळा सुद्धा आपल्याला दिसतो. हे युद्ध प्रसंगी वापरलेले तोफगोळे इथे जतन करून ठेवलेले आहेत. आपण पाहू शकतो की मोठा, त्याहून थोडा लहान, थोडा लहान, आणखी लहान अशा प्रकारचे हे तोफेचे गोळे आपल्याला जे असंख्य प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतात. आणि हे आपण पाहतोय की हे घुंगरू घोड्याच्या, बैलाच्या, हत्तीच्या गळ्यामध्ये त्यावेळेस जे घुंगरू बांधले जात होते ते घुंगरूचे प्रकार आपण इथे पाहतोय. त्यानंतर इथे जे चाबूक वापरायचे म्हणजे चांबडी, आसूड, ते आसूड आपण इकडे पाहू शकतो. शिवकाळामध्ये अशा प्रकारचे प्राण्यांना हकलण्यासाठी किंवा एखाद्याने जर काही चूक केली तर त्याला चांबडी आसूडाची शिक्षा देत असत, तर या आसूडाखाली त्याचे फटके दिले जायचे. ते आसूड आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर इथे आपण महत्वाची एक पाहू शकतो, स्त्रियांची तलवार. शिवकाळामध्ये जी तलवार स्त्रिया चालवत असत ती तलवार आपण या ठिकाणी स्पष्ट पाहू शकतो. त्यानंतर इकडे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे तोफगोळे पुन्हा आपल्याला इकडे जतन केलेले दिसतात. पुन्हा इकडे अजस्र तोफांचे दगडी तोफगोळे इकडे पाहू शकतो आपण. एवढ्या मोठ्या आकाराचे हे तोफगोळे इथे आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर शेतीकामी जे खुरप्यांचे म्हणजे विळ्यांचे प्रकार वापरले जायचे ते पण आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर ही आपण ढाल पाहतो, धातूची ढाल. पाठीमागे आपण जी ढाल पाहिली ती चांबड्याची ढाल पाहिली. आता आपण पाहू शकतो की धातूची ढाल या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर शिवकालीन मातीचे रांजण, हे असे पद्धतीमध्ये हे रांजण बनवले गेले होते. आपण हे पाहू शकतो की मध्ययुगीन स्वयंपाकाची भांडी पर्यंत आपण पाहू शकतो. त्यानंतर इथे आणखी आपण द्वार खुंटी म्हणजे दरवाजा अडकवण्याची जी खुंटी होती शिवकालीन ती आपण पाहू शकतो. त्यानंतर पुन्हा आणखी वेगवेगळ्या तलवारींचे प्रकार इकडे आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर ही गुप्त शस्त्र म्हणजे हाताच्या काडीमध्ये जी शस्त्र लपवली जात होती त्याचे सर्व प्रकार आपण इकडे पाहू शकतो. ही गुप्ती सुपे शस्त्र,
चिमटा शस्त्र, नाथपंथीय, फिरंगी तलवार, अशा प्रकारची ही सर्व शस्त्र. त्यानंतर आपण शिव काळामध्ये जे भाले वापरले जायचे ते भाल्यांचे प्रकार आपण या ठिकाणी पाहू शकतो. सैनिकी भाला, पदकुंत भाला, अश्वकुंत भाला. आपण इथे पाहतोय शिवकालीन देव्हाऱ्याचे मूळ. शिवकालीन जे घरामध्ये देव्हारे बनवले जायचे त्या देव्हाऱ्यांची मुख, प्रवेशद्वार अशा पद्धतीचं बनवलं जायचं. त्यानंतर आपण वरती पाहतोय की शिव काळामध्ये जे बाण शिकारीसाठी आदिवासी बंधू वापरायचे, त्यानंतर युद्धामध्ये वापरायचे ते बाण आपण हे पाहू शकतो. या सर्व प्रकारचे बाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शिव काळामध्ये भारतामध्ये ज्या फिरंगी तलवार आल्या, पोर्तुगीजांच्या माध्यमातून, ब्रिटिशांच्या माध्यमातून ज्या तलवार भारतामध्ये आल्या त्या तलवार आपण इथे पाहू शकतो. ही अमेरिकन समुद्री तलवार, ही पोर्तुगीज तलवार आणि ही फिरंगी तलवार आपण इथे पाहू शकतो. आणि हे इकडे गुप्त शस्त्र, यामध्ये दिसत नाही इथे शस्त्र आहे, परंतु याच्या आतमध्ये गुप्त शस्त्र म्हणजे काठीच्या आतमध्ये गुप्त शस्त्र, याचा सुंदर नमुना आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर इथे शिव काळामध्ये आपण पाहतो वाघ नख, अत्यंत महत्वाचा विषय. त्याच्याबद्दल आपल्याला खूप आकर्षण आहे की वाघ नख कशी होती, कशी आहेत, कारण याच वाघ नखांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. त्याच प्रकारची काहीशी ही वाघ नख आपण इथे पाहू शकतो. एक खंजीर पाहू शकतो, बिछवे, जांबिया अशा प्रकारच्या या खंजीरांची नावं आणि त्यांचे प्रकार या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर इथे पुन्हा आपण कत्ती तलवार, एक तलवारीचा वेगळा प्रकार, आपल्या मराठा साम्राज्यातलाच परंतु वेगळा प्रकार आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर पुन्हा धोप मूठ असलेली कत्ती तलवार. आणखी एक महत्वाचं साधन शिवकाळी म्हणजे शिवकालीन पालखी, ही या ठिकाणी अत्यंत उत्तमरित्या जतन करून ठेवलेली आपण पाहू शकतो. अशा प्रकारच्या ह्या शिवकालीन पालख्या असत आणि या पालख्यांमध्ये जे मानाची जी लोक होती, सरदार असतील, राजे असतील, राण्या असतील, यांच्यासाठी अशा प्रकारच्या ह्या पालख्या वापरत होत्या. आता आपण पुढची काही आणखी शस्त्र पाहूया. आपण इथे पाहतोय शिवकालीन गज अंकुशाचे प्रकार, म्हणजे हत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी जे शस्त्र वापरले जाईल त्याचे हे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसतात. आपण पाहू शकतो की हत्तीचा जो मारूत असायचा तो ते शस्त्र गज अंकुश घेऊन हत्तीवर बसलेला असायचा आणि या शस्त्राद्वारे तो हत्तीवर अंकुश ठेवला जायचा, नियंत्रण ठेवायचा. ते शस्त्र आपण या ठिकाणी पाहू शकतो, गज अंकुश. आणि आपण इथे आता पाहू शकतो की शिवकाळानंतर पेशवेकालीन जे कुळपांचे प्रकार आले ते प्रकार आपण इथे पाहू शकतो. यामध्ये शिवकालीन कुलपांचा आणखी एक प्रकार आपले पाहावयास मिळतो, पण खाली जे हे कुलूप जे दिसतात ते पेशवेकालीन कुलूप, म्हणजे साधारणतः याला अशा प्रकारच्या त्यावेळेस चाव्या सुद्धा आल्या होत्या, आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर इथे पाहू शकतो आपण की शिवकाळामध्ये अशा प्रकारचे धनुष्य वापरले जाईल आणि इथे काही बाण आहेत, बाणांचे प्रकार आपण पाहू शकतो. हे धनुष्य अशा प्रकारे असायचं. आपण या ठिकाणी पाहतो परशु कुऱ्हाड. आपण पाहू शकतो या परशु कुऱ्हाडीचे 2 प्रकार आणि त्याच्या मधोमध गुर्ज, झोपेची मूठ असलेली एक वेगळ्या प्रकारची तलवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत वेगळा प्रकार तलवारीचा तो या ठिकाणी आपल्याला जतन करून ठेवलेला दिसतो. आपण पाहू शकतो की गुर्ज, झोपेची मूठ असलेली ही अत्यंत वेगळ्या प्रकारची तलवार. त्यानंतर अत्यंत महत्वाचं शस्त्र युद्धामध्ये, त्याचा अनेक युद्धांमध्ये वापर केला गेला,
तो दांडपट्टा शस्त्र आपण पाहू शकतो. एकदा की दांडपट्टा चालला की त्या माणसाचं शिर धडा वेगळं होत असे. तोच तो दांडपट्टा शिवकालीन आपण इथे पाहू शकतो. अशा प्रकारचा हा दांडपट्टा शिव आपण अनेक वेळा अनेक चित्रपटांमध्ये पाहतोय की युद्धप्रसंगी जाताना युद्ध करणारे जे मावळे असतात ते आपल्या इथे भाऊंना संरक्षक एक शस्त्र लावायचे. ते हे समर प्रसंगी बाहुरक्षक खांद्याला आपल्या या बाहूला लावण्याचं हे शस्त्र इथे आपण पाहू शकतो. यापासून इथं होणारे जे घाव त्याच्यापासून संरक्षण होत असे हे पाहू शकतो आपण इथे. हे पाहू शकतो शिवकालीन लोखंडी करवत आपण पाहू शकतो. अत्यंत वेगळ्या प्रकारची खूप रुंद असलेली ही शिवकालीन करवत इथे आपण पाहावयास मिळते. त्यानंतर हे जे आपण पाहतोय हे भाल्यांचे प्रकार, परंतु मानाचे मानकरी जे प्रवेश द्वाराजवळ उभे असत त्यांच्या हातामध्ये असे मानाचे भाले ते ठेवत असत. त्यांचे प्रकार आपण इकडे पाहू शकतो. हे भाल्यांचे प्रकार जे भालेदार किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असत त्यांच्या हातातील हे शस्त्र आपण पाहू शकतो या ठिकाणी. शिव काळामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय होत नव्हता आणि मापामध्ये पाप म्हणजे वजनामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत होत नव्हती. त्याचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवकालीन वजन काटा आणि शिवकालीन वजनासाठीची माप वापरली जायची ती आपण पाहू शकतो इथे. या मापांना चिटक, बिटक, आधेली, शेरली, पावकी, निमकी अशा प्रकारची नावं होती. हे प्रकार आपण इथे पाहू शकतो. हे वजनासाठी जसं आज 1 किलो, 2 किलो, पाव किलो, अर्धा किलो जी वजनं वापरली जातात त्याप्रमाणे शिवकालीन ही वजनं वापरली जायची आपण पाहू शकतो. त्यानंतर मध्ययुगीन जात्याचे प्रकार. पूर्वी जात्यामध्येच धान्य दळले जाई. ही जात्यांचे प्रकार आपण पाहू शकतो. हे जे जात आहे हे सातवाहनकालीन इसवी सन पहिल्या शतकातलं जातं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. अत्यंत महत्वाचं आपलं हे पूर्वजांचं जतन करून ठेवलेलं तर म्हणजे अमूल्य ठेवा आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहतोय ही किल्ल्यांवर आढळणारी सर्व शिल्प या ठिकाणी जतन करून ठेवलेली दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर अत्यंत महत्वाचं शिवकालीन साधन म्हणजे ही पेटार आपण या ठिकाणी पाहू शकतो. छोटी मोठी त्यापेक्षा मोठी पेटार त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. या अशा प्रकारची पेटार शिवकाळामध्ये सामानाची ने आण करण्यासाठी किंवा काही महत्वाचं सामान ठेवण्यासाठी वापरले जात. आपण पुढे पाहतोय की पाळणा. शिवकाळामध्ये अशा प्रकारचे पाळणे हे लहान मुलांसाठी वापरले जात असे आपण पाहू शकतो. इथे एक पाळणा उत्तम प्रकारे जतन करून ठेवलेला आहे. शिवकाळामध्ये लाकडी इमारती बांधणीसाठी किंवा इतर काही वास्तू निर्मितीसाठी मधोमध जे खांब उभे केले जात असत त्याच्या उभारणीसाठी खाली ज्या उथळी वापरल्या जायच्या त्या उथळी आपण पाहू शकतो. त्या काही लाकडी उथळी पुढे आल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळतात. त्या इकडे दगडी उथळीचे प्रकार सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गोल नक्षीमध्ये चौकोनी नक्षीमध्ये कोरलेल्या ह्या दगडी उथळी आपल्याला पाहावयास मिळतात. आणि इकडे आणखी काही पेटाऱ्याचे प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. हे अत्यंत धातूचे मजबूत असे छोटेसे पेटारे जे आपल्याला एक प्रकारे यांना तिजोरी म्हणता येईल अशा प्रकारचे हे पेटारे सुद्धा आपल्याला इकडे दिसतात. हे पगड्यांचे प्रकार, पेशवेकालीन पगडी, शिवकालीन पगडी अशा अनेक पगड्या आपण पाहू शकतो. इथे सुंदर अशा वेगवेगळ्या पगड्या इथे जतन करून ठेवलेल्या दिसतात आपल्याला आपण पाहू शकतो. आज आपण लोणावळा येथे
शिवशाही संग्रहालयाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये युद्धप्रसंगी वापरलेली सर्व शस्त्र अस्त्र यांची माहिती घेतली, किंबहुना ती पाहिली सुद्धा. त्यानंतर शिवकाळामध्ये ज्या ज्या वस्तू वापरल्या गेल्या, संसार उपयोगी वस्तू असतील किंवा इतर व्यवहारांसाठी वापरले गेलेल्या वस्तू असतील, त्या सर्व आपण पाहिल्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये जरूर नक्की कळवा. माझ्या चॅनेलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील भागामध्ये, पुढच्या स्थानी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाले. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.